नमस्कार मित्रांनो, मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक यांच्या वतीनं स्वातंत्र्यवीर सावरकरची व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली। या व्याख्यानमालेमध्ये आज मी मोहन शेटे आपली सेवा अर्पण करतो आहे आणि माझ्या अत्यंत लाडके असे जे साहित्यिक होते, जे संशोधक होते, जे इतिहासावरती नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व होतं ते म्हणजे वी श्री जोशी। अशा क्रांतिशाहीर वी श्री जोशी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा आजचा दिवस आहे आणि ती संधी मला मिळते आहे, याच्याबद्दल पुन्हा एकदा मी संयोजकांचे आभार मानतो। मित्रांनो, दिनांक 20 ऑगस्ट 1919 रोजी वी श्री जोशी यांचा जन्म झाला, म्हणजे आज त्यांची 101वी जयंती आपण साजरी करत आहोत। मागच्या वर्षी त्यांची जन्मशताब्दी पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात साजरी झालेली होती। त्याही वेळेला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, त्याचप्रमाणे HV देसाई महाविद्यालय आणि प्राध्यापक गणेश राऊत सर, माननीय नितीन शास्त्री सर, वी श्री जोशी यांचे चिरंजीव चंद्रशेखर जोशी असे अनेक मान्यवर उपस्थित होते। त्याचप्रमाणे इतिहासप्रेमी मंडळाच्या वतीनं जवळजवळ 300 ते 350 पुस्तकांचं, क्रांतिकारकांचं जीवन दर्शवणाऱ्या अनेक ग्रंथांचं भव्य असं प्रदर्शन पुणे मराठी ग्रंथालय या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं आणि तो कार्यक्रम पुणे शहरामध्ये अतिशय गाजलेला होता। तेव्हा आज त्यांच्या 101व्या जयंतीला त्या महान लेखकाबद्दल आदर व्यक्त करण्याची संधी मला मिळत आहे। आज विश्रींच्याबद्दल बोलताना माझ्या लहानपणच्या खूप आठवणी जाग्या होत आहेत। मला आठवतं मी बहुतेक 6वीत किंवा 7वीत शिकत असेल। माझं घर नारायणपेठेत होतं आणि शाळा होती ज्ञानप्रबोधिनी आणि मी चालत चालत शाळेमध्ये जायचो। तिथे नागनाथ पारापाशी एक वाडा होता। अजूनही ते दृश्य माझ्या डोळ्यासमोर आहे। मी 7वीत असतानाचं ते दृश्य मला अजून आठवतं आहे। गंमत काय झाली होती, त्या नागनाथ पारावरती ते पिंपळाचं झाड होतं ना, त्या झाडाची फांदी त्या वाड्याच्या वरती आली होती आणि वाड्यातल्या लोकांनी अत्यंत चातुर्याने त्या झाडाच्या फांदीला एक झोपाळा लावला होता आणि आपल्या गच्चीवर बसून ते झोपाळा खेळायचे। मला ते बघताना मोठी गंमत वाटायची की झाड बाहेर आहे, घर आतमध्ये, पण झाडाच्या फांदीचा असा त्याने उपयोग केलेला आहे। पण त्याच वेळेला आमच्या घरामध्ये एक पुस्तक होतं, मृत्युंजयाचा आत्मयज्ञ। ते पुस्तक वाचावं, ते समजून घ्यावं हे ते वय नव्हतं, पण त्या पुस्तकाचे फोटो मी बघत होतो आणि एक दिवस त्या ठिकाणी चाफेकरांच्या घराचा फोटो हा बघितला आणि लक्षामध्ये असं आलं की हे आपण बघितलं आहे कुठेतरी, पण कुठं बघितलं आठवत नव्हतं, कारण तो फोटो होता तो ब्लॅक अँड व्हाईट होता, त्यामुळे लक्षात येत नव्हतं। आणि तो विचार मनामध्ये घोळत असताना दुसऱ्या दिवशी मी जेव्हा त्याच माझ्या नेहमीच्या रस्त्यावरनं शाळेला निघालो आणि नागनाथ पाराच्या इथे वळसा घातला, त्या नेहमीच्या आपल्या वाड्याकडे बघितलं जो झोपाळा बघण्यासाठी, आणि त्या क्षणी एखादी वीज चमकावी तसा माझ्या मनात हा विचार चमकून गेला, अरे हेच ते घर, हेच ते घर जिथे चाफेकर राहत होते असं त्या पुस्तकात लिहिलं होतं। आणि मित्रांनो, तो थरार, तो अंगावरती आलेला रोमांच अजूनही मला आठवतोय की या ठिकाणी चाफेकर राहत होते। चाफेकरांनी केलेला पराक्रम फुसटसा ऐकला होता, पुस्तक वाचलं होतं, शाळेमध्ये आमच्या नाटक पण त्याचं झालं होतं, त्यामुळे माहीत होतं, पण इथे ते राहत होते। ही जी भावना आहे ती त्यावेळेला मनात निर्माण झालेली होती आणि हे सगळं यश जे आहे ते वी श्री जोशी यांच्या ग्रंथांचं, यांच्या पुस्तकांचं। तेव्हा असं या लेखकाचा माझा पहिला परिचय झाला असं म्हटलं तर हरकत नाही आणि त्यानंतर त्यांच्या ग्रंथाची अनेक वेळा पारायणं ही केलेली आहे। माझ्या लक्षात असं येतं की वी श्री जोशी यांनी तरुण मुलांना अतिशय वेड लावणारं असं लिखाण केलेलं आहे। त्यांचा जन्म 1919चा। ते सरकारी नोकरी करत होते, पण तिथे जेव्हा त्यांची वाद झाले तेव्हा त्यांनी अन्याय सहन केला नाही आणि नोकरीचा तडक राजीनामा दिला। मात्र खऱ्या अर्थाने वी श्री जोशी महाराष्ट्राला माहिती आहे ते क्रांतिकारकांचं संपूर्ण जीवन आपल्या लेखणीतून व्यक्त करण्यासाठी आयुष्य समर्पित केलेला असा हा तपस्वी लेखक होता। लेखक अनेक असतात, साहित्यिक असतात, कादंबरीकार असतात, चरित्रकार असतात, पण अशा प्रकारचा एक ध्येयवादी लेखक म्हणून आपण वी श्री जोशींच्याकडे खऱ्या अर्थाने बघू शकतो। लक्षात घ्या, 1945ला त्यांनी वासुदेव बळवंत फडक्यांचं चरित्र लिहायला सुरुवात केलेली आहे। म्हणजे तो किती जुना काळ होता, म्हणजे वासुदेव बळवंत फडके यांच्या जन्माला
1945ला त्यांच्या जन्माला 100 वर्ष पूर्ण होत होती. म्हणजे फडक्यांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये विश्री जोशींनी त्यांचा चरित्र ग्रंथ लिहायला सुरुवात केली होती. म्हणजे खऱ्या अर्थाने बघितलं तर हे वर्ष हे विश्री जोशींचं 101वं जन्मशताब्दीचं वर्ष आहे, जन्माचं वर्ष आहे. त्याचप्रमाणे विश्री जोशी यांच्या मृत्यूला 19 वर्ष होत आहेत. आणि विश्री जोशी यांनी क्रांतिकारकांच्या जीवनावरती लिखाण सुरू केलं त्याला 75 वर्ष अशी निर्माण होत आहेत का पूर्ण होत आहेत. कारण त्यांनी 45 साली आपलं पहिलं लिखाण क्रांतिकारकांवरचं सुरू केलं होतं. तसं म्हणलं तर ते ललित लिखाणही करत होते, ते कादंबऱ्याही लिहित होते. त्यांनी वयाच्या 19व्या वर्षी आपली पहिली कादंबरी लिहिली होती. आणि त्यामुळे सरस्वतीची प्रसन्न फुंकर त्यांच्या लेखणीवरती होतीच, पण नंतर त्यांनी उपासना सुरू केली होती ती दुर्गा मातेची, ती काली मातेची. आणि मग या पराक्रमी वीरांचं चरित्र लिहिण्यासाठी त्यांनी संपूर्ण पुढचं आपलं आयुष्य हे खर्ची घातलं होतं. वासुदेव बळवंत फडक्यांवरचं चरित्र त्यांनी लिहायला सुरुवात केली 1945ला आणि ते पूर्ण झालं 1947च्या ऑक्टोबर महिन्यामध्ये. किती गंमत आहे पहा. म्हणजे ज्यावेळेला लिहायला सुरुवात केली तेव्हा देश पारतंत्र्यामध्ये होता आणि ज्यावेळेला त्यांचं लिखाण पूर्ण झालं तेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं. म्हणजेच वासुदेव बळवंत फडके यांचं स्वप्न पूर्ण झालं होतं आणि त्याच वेळेला विश्री जोशी यांचं लेखन पूर्ण होत होतं. ही पण एक विलक्षण योगायोगाची कथा ही आपल्याला सांगायला पाहिजे. तो जो काळ होता म्हणजे या ठिकाणी आपल्याला जे बघायचं आहे की विश्री जोशी यांचं मोठेपण काय आहे. खरं पाहिलं असतं त्यांचा जो जन्म झाला तो काळ असा आहे की भारताच्या मध्ये असलेली इतिहासाबद्दल, इतिहास लेखनाबद्दल, इतिहास संशोधनाबद्दल ही प्रचंड उदासीनता होती. मला लक्षात येतं की विश्रींचा जन्माच्या फक्त 9 वर्ष आधी म्हणजे 1910ला पुण्यामध्ये भारत इतिहास संशोधक मंडळ या संस्थेची स्थापना झाली होती. त्याच्या आधी सरदेसाई असतील, रियासतकार किंवा राजवाडे असतील किंवा न्यायमूर्ती रानडे असतील अशी काही मंडळी लिखाण करत होती. पण एकत्र यावं, अभ्यास करावा, पुरावे आणावे, त्याची छाननी करावी, त्याची तपासणी करावी आणि पुराव्याने सिद्ध होईल असा टाऊन सुलाखून सिद्ध झालेला इतिहास लोकांच्या समोर मांडावा अशा प्रकारची प्रखर जाणीव ही अजून भारतीयांना झालेलीच नव्हती. तेव्हा या ठिकाणी इंग्रज आले आणि इंग्रजांनी लिखाण करायला सुरुवात केली. इतिहास संशोधन कसं करावं हे त्यांनी सांगितलं. पण त्यांनी जे लिखाण केलं त्याला साम्राज्यवादी दुर्गंध येत होता आणि म्हणून आपला इतिहास आपण लिहिला पाहिजे अशी नुकती कुठं जाणीव झाली होती. पण हे जे सगळे इतिहास संशोधक होते त्यांनी सुद्धा भर दिला होता तो जुन्या काळावरती. मग तो छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ असेल, संभाजी महाराजांचा काळ असेल किंवा नंतर पेशव्यांच्या काळातला साम्राज्याचा विस्तार झालेला असेल. पण जो इतिहास समोर घडतोय, जो स्वातंत्र्य संग्रामाचा विलक्षण संघर्ष भारताच्या कोपऱ्या कोपऱ्यात, राज्यात, गावागावात चालू आहे, तोही कुणीतरी शब्दबद्ध केला पाहिजे अशी जाणीव ही फारशी समाजात दिसत नव्हती. आणि अशा काळामध्ये विश्रींनी हे लिखाण सुरू केलं होतं आणि हेच तर त्यांचं फार महत्त्वाचं काम आहे. विश्रींचं मोठेपण समजून घेण्यासाठी त्यांचं काम कशा प्रकारे अवघड होतं, त्यांच्या कामाची अवघडपणा काय हे आपण समजून घेतलो तर आपल्याला कळेल की त्याच्यामधले अडथळे कसे त्यांनी दूर केले आणि आपलं लिखाण केलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी विश्रींच्या वासुदेव बळवंत फडके या ग्रंथाला प्रस्तावना लिहिली आणि या प्रस्तावनेमध्ये स्वतः सावरकरांनी सुद्धा हे सगळे अडथळे कुठले होते, क्रांतिकारकांचं चरित्र लिहिणाऱ्या लेखकासमोर येणारे हे सविस्तर मांडलेले आहेत. आणि ते सावरकरांनी मांडलेत म्हणून ते जास्ती महत्त्वाचे आहेत. ते आपण समजून घेतले पाहिजे म्हणजे विश्रींचं वेगळेपण हे आपल्या लक्षात येतं. पहिली गोष्ट आहे तर अनेक क्रांतिकारक हयातच नव्हते. म्हणजे पहा, विश्री ज्यावेळेला वासुदेव बळवंत फडक्यांचं चरित्र लिहित होते तेव्हा वासुदेव बळवंत फडके यांचा मृत्यू तो सुद्धा एडनमध्ये झाला होता आणि त्याला जवळजवळ 52 वर्ष होऊन गेली होती. त्यामुळे क्रांतिकारक हयात नव्हते किंवा जे होते ते अज्ञातवासा मध्ये गेले होते. कित्येक जण असे होते की नाही जमलं, थकलो आणि मग कुठेतरी साधूच्या रूपानं, संन्यासाच्या रूपानं असे जाऊन बसले होते की ते आता स्वतःचं मूळ रूप प्रगट करायला तयार झाले नव्हते. त्याचप्रमाणे जे होते त्याच्यापैकी अनेकांची स्मृती धुसर झाली होती. कारण मधल्या काळामध्ये जो 30-40 वर्षाचा काळ लोटला असेल तर त्या जुन्या काळातल्या आठवणी, ती नावं, ती गावं, त्यावेळेला काही केलेली कटकारस्थानं हे समजत नव्हतं, हे सांगता येत नव्हतं. आणि त्यामुळे अशा अत्यंत वृद्ध अवस्थेतल्या माणसाला त्याच्या स्मृती जाग्या करायला लावून त्याच्याकडनं सगळी माहिती गोळा करणं हे अत्यंत जिकरीचं असं ते काम होतं. दुसरं असं की काही मंडळींनी त्या काळामध्ये जी गुप्ततेची शपथ घेतली होती की काय वाटेल ते झालं तरी जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत हे रहस्य मी बाहेर येऊ देणार नाही. आणि त्यामुळे खरं तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही शपथ पाळण्याची काही आवश्यकता नव्हती, पण शपथ होती ती शपथ
आणि त्यामुळे मी सांगणार नाही असं सुद्धा करून काही जणांनी विश्रींना अक्षरशः वाटेल लावलं होतं. त्यामुळे ते सुद्धा माहिती देण्यामधला फार मोठा अडथळा होता. त्याचप्रमाणे मुळातच क्रांतिकारकांचं जे काम होतं ते अत्यंत गुप्त असायचं. एका बाजूला महात्मा गांधीची पण चळवळ त्या काळात चालू होती, पण महात्मा गांधींनी एखादा सत्याग्रह केला किंवा दांडी यात्रेसारखी यात्रा काढली तर शेकडो वृत्तपत्राचे वार्ताहर त्या ठिकाणी यायचे, ते फोटो काढायचे, ते बातम्या द्यायचे, ते भाषण छापायचे. आणि त्यामुळे अशा प्रकारे शांततामय मार्गाने ज्या की कार्यक्रम चालू होते त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळत होती. त्याचे अनेक पुरावे होते. पण क्रांतिकारकांचं नेमकं उलटं होतं. पुरावा ठेवायचाच नाही, लिखापडी करायचीच नाही, आणि जर काही लिहिलं तर ते जाळून टाकायचं, नष्ट करून टाकायचं. आणि त्यामुळे काही लिहिलेलंच नाही तर सापडणार काय, अशी अवस्था होती. बरं, हे क्रांतिकारक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावानी फिरत होते. आता राजगुरू जर का बी रघुनाथ या नावाने उत्तर भारतात हिंडत असतील तर अशी त्यांची वेगवेगळी नावं लक्षात घेऊन मग त्या गावात जाऊन तिथल्या लोकांना विचारणं हेही किती अवघड काम होतं, हेही लक्षात घेतलं पाहिजे. पुरावे नष्ट होणं हा तर फारच मोठा धोका होता. इंग्रजांनी सुद्धा त्यांच्याकडे असलेले अनेक पुरावे नष्ट केले. साधं उदाहरण पहा ना, मदनलाल धिंगरांनी कोर्टामध्ये जे वक्तव्य केलं होतं ते वक्तव्य इंग्रज सरकारनी काय वाटेल ते झालं, ते बाहेर पडू दिलं नाही. त्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर होते म्हणून नशीब ते धिंगराचं शेवटचं वक्तव्य हे वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालं आणि म्हणून ते आपल्याला समजलं. पण इंग्रजांनी अशी अनेक कागदपत्र नष्ट केली असतील जी आज आपल्याला माहीत सुद्धा नाही. त्याचप्रमाणे काळाच्या ओघामध्ये अनेक गोष्टी नष्ट झाल्या. अनेक वृत्तपत्र अशी होती ती काळातली की आज ती आपल्याजवळ नाहीत, ती शिल्लक नाहीत. त्याला कीड लागली, त्याला वाळवी लागली, ती नष्ट झाली, त्याचे तुकडे तुकडे झाले, ती आज वाचता सुद्धा येत नाही, असंही घडलेलं आहे. किंवा काही क्रांतिकारकांच्या घरातील लोकांनी आपला याच्याशी जो संबंध होता तो जर का सरकारला कळला तर आपल्यावरती गंडांतर येईल, आणि म्हणून अनेक नातेवाईकांनी किंवा मित्रांनी तो पत्रव्यवहार, ती कागदपत्र नष्ट केली. असं सांगितलं जातं किंवा जेव्हा हुतात्मा राजगुरू यांना पुण्यामध्ये अटक होणार होती त्यावेळेला काकासाहेब गाडगिळांनी दिनकरराव राजगुरू म्हणजे या राजगुरूंचे ते थोरले बंधू त्यांना बातमी सांगितली की तुमच्या बंधूंना अटक होणार आहे. त्यावेळेला दिनकररावांनी राजगुरूंकडनं आलेली पत्र ही आपल्या वाड्याच्या मागच्या अंगणात नेऊन जाळून टाकली, असं उदाहरण आपल्याला ऐकायला मिळतं. याच्यावरून आपल्या लक्षामध्ये असं येतं की किती प्रकारची कागदपत्र ही त्या काळामध्ये नष्ट झाली असतील हे आपल्या कल्पनेच्या पलीकडेच, आणि म्हणून आपण हेही समजावून घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे सरकारकडून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात त्रास झाला. आणि स्वतः विश्री जोशींनी हे सांगितलेलं आहे की ज्यावेळी इंग्रजांचं राज्य होतं त्या इंग्रजांनीही त्रास दिला, आणि ज्यावेळेला भारत स्वतंत्र झाला आणि काँग्रेसचं सरकार या ठिकाणी आलं तेव्हा या सगळ्या क्रांतिकारकांची सरकारी दरबारीमध्ये असलेली जी कागदपत्र आहे ती कागदपत्र मिळवण्यासाठी सुद्धा प्रचंड त्रास सहन करावा लागला. आणि त्यामुळे जी कोर्टाची कागदपत्र असतील, पोलिसांकडे असलेले काही पुरावे असतील, त्यांची काहीतरी रिपोर्ट्स असतील, हे सगळं मिळण्यासाठी सरकारने जी मदत करावी लागते ती मदत त्या काळामध्ये केली नाही, आणि म्हणून सुद्धा विश्रींच्या समोर हा फार मोठा अडथळा हा आपल्याला पाहायला मिळतो. दुसरं असं की मधल्या काळामध्ये घरं बदलली जायची, पत्ते बदलले जायचे. तर एखादा क्रांतिकारक जुन्या काळामध्ये कुठे राहत होता हे आज कसं शोधून काढायचं हा फार मोठा प्रश्न असायचा. आणि म्हणून ते कुठल्या गावात राहिले हे कळत होतं, पण त्या गावामध्ये कुठल्या घरात राहिले हे कळणं फार जिकरीचं होतं, फार अवघड होतं. त्याचप्रमाणे हे क्रांतिकारक वेषांतर करायचे आणि त्यामुळे समजूनच यायचं नाही. आता पहा, राजगुरू आणि सावरगावकर हे पुण्यामध्ये राहत होते, पण त्यांनी बेमालूम वेषांतर केलं होतं की आसपासच्या लोकांना वाटायचं हे दोन उत्तर भारतातले आहेत आणि ते पुण्यामध्ये राहायला आलेत, मराठी प्रांतात राहायला आले. आता जर का राजगुरू अस्सल मराठी व्यक्ती असून सुद्धा इतकं बेमालूम वेषांतर करत असतील, किंवा विष्णू गणेश पिंगळे यांचं 8 भाषांवरती प्रभुत्व होतं, तर प्रत्येक माणसाला वाटायचं हा मूळचा पंजाबीच आहे, बंगाली माणसाला वाटायचं हा मूळचा बंगालीच आहे. तर अशा प्रकारे या सगळ्या लोकांचं भाषांवरचं किंवा वेषांतरावरचं जे प्रभुत्व होतं त्यामुळे त्यावेळची लोक सुद्धा गोंधळून जायची, आणि अशा माणसाची माहिती आत्ताच्या काळामध्ये शोधून काढणं हे किती अवघड होत असेल हे आपण समजावून घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे कागदपत्र जीर्ण झालेली, काही जणांनी सांकेतली लिपीमध्ये लिहिलं होतं त्या काळामध्ये, तर काही लोकांनी मोडी लिपीमध्ये लिहिलं होतं. तर त्यावेळेचं त्यांचं हस्ताक्षर त्याचा अर्थ आज लावणं अतिशय अवघड होत होतं. अशा सगळ्या अनेक अडथळ्यांना टक्कर देत देत या ठिकाणी आपण समजावून घेतलं पाहिजे की विश्री जोशी यांनी आपल्या लिखाणाला हा प्रारंभ केला होता, आणि या सगळ्या प्रचंड गदारोळातून, अशक्य वाटणाऱ्या कामातून
विश्रींनी जे प्रचंड नवनीत काढून दिलेलं आहे, समुद्र मंथनातून जसं अमृत बाहेर पडावं तशा प्रकारे अमृत कलश आपल्या सर्वांच्या हाती दिलेला आहे. हे अफाट काम केलेलं आहे. हे डोंगरा एवढं प्रचंड काम त्यांनी केलेलं आहे. पहा त्यांनी काय काय अभ्यासलं, म्हणजे अक्षरशः लाखो कागदपत्र त्यांनी आपल्या नजरेखालनं घातलेली आहेत, ती तपासली आहेत, ती वाचलेली आहेत, त्याचा शब्द समजावून घेतला आहे. अत्यंत साक्षेपी आणि सखोल वाचन त्यांनी केलेलं आहे. हे पाहून आपण आज थकवून जातो. पहा अनेक लेख त्या काळामध्ये आले त्यांनी वाचलेले, पण ते भारतीयांनी लिहिलेले असतील, ते परदेशातल्या लोकांनी लिहिलेले असतील, किंवा भारत आणि इंग्लंड या दोन्ही देशांच्या पेक्षा वेगळ्या कुठल्या देशातल्या लोकांनी लिहिलेले त्यांचे लेख असतील, त्याचं वाचन त्यांनी केलेलं आहे. मुलाखती त्या काळामध्ये ज्या कोणी घेतल्या होत्या त्याचं वाचन त्यांनी केलेलं आहे. आठवणी म्हणजे विश्री जोशी त्या काळामध्ये अनेक लोकांना भेटले, आणि जे कोणी क्रांतिकारक मरण पावले आहेत किंवा तुरुंगामध्ये आहेत, फासावर गेलेले आहेत, अशांचे मित्र आहेत का, नातेवाईक आहेत का, वारसदार आहेत का, कुणी त्यांना भेटलेलं कुणी आहे का, इंग्रज अधिकाऱ्यांपैकी कुणी आहे का, त्यांना भेटायचं, बोलायचं आणि माहिती त्यांच्याकडे काढून घ्यायची. हे विश्रींनी अव्याहत काम केलेलं आहे. पण किती सांगू, विश्रींनी या केलेल्या कामाचं मोल एक त्यांचा प्रसंग सांगतो. म्हणजे आपल्याला आज सगळ्यांना असं माहिती आहे की चापेकर बंधूंनी रँडला मारलं, याच्या पाठीमागं प्रोत्साहन होतं ती लोकमान्य टिळकांचं. पण प्रत्यक्ष तो काळ जर का आपण बघितला तर एकूण अशा प्रकारचं चित्र उभं केलेलं आहे की लोकमान्य टिळक तर केसरीमध्ये म्हणत होते, कुणी बरं रँडला मारलं, अरे रे काय बरं मारायची कारण होती, अशा प्रकारचं टिळकांनी नाटक केलेलं आहे. आणि चाफेकरांनी सुद्धा आपला टिळकांशी असा काही संबंध दाखवलेला नाही. उलट चाफेकरांनी आपल्या आत्मवृत्तामध्ये टिळकांवर टीकासुद्धा केलेली काही ठिकाणी. म्हणजे जर का ते कोणी वाचलं असतं तर टिळकांना रँडला कुणी मारलं हे माहीत होतं का, असा संशय, असा संभ्रम निर्माण होणं हे अतिशय स्वाभाविक आहे. आता पहा, इसवी सन 1897, 98, 99 या काळामध्ये सर्व चाफेकर बंधू मरण पावले, फासावरती गेले. 1920 लोकमान्य टिळकांचं महानिर्वाण झालं. 1947 देश स्वतंत्र झाला. आणि 1950 नंतर जेव्हा विश्री जोशी चाफेकरांचं चरित्र आपण लिहावं म्हणून हिंडत होते, प्रवास करत होते, त्यावेळेला खंडेराव साठे नावाचे वयोवृद्ध गृहस्थ त्यांना भेटले. आणि त्यांच्याशी बोलताना जेव्हा विश्री त्यांना असं म्हणाले की टिळकानं कुठं माहीत होतं कुणी मारलं रँडला, तेव्हा खंडेराव साठे म्हणले, तुम्हाला काय माहिती, टिळकानं सगळं माहिती होतं. लक्षात ठेवा, मी टिळकांना त्या विंचुरकर वाड्यामध्ये जाऊन सांगितलं होतं, गणेश खिंडीतला गणपती पावला, तेव्हा टिळकांनी मला जवळ घेऊन सांगितलं, मला सगळंच कळलेलं आहे, तेव्हा तू चाफेकरांना सांग, सावध राहा. लक्षात येते का आपल्या? म्हणजे 1897 साली चाफेकरांनी केलेला पराक्रम आणि त्याच्या पाठीमागे असलेलं रहस्य हे केव्हा उलगडलं, ते 1950 उलगडलं. आणि ते सुद्धा कशामुळे, तर विश्री जोशी खंडेराव साठे यांना भेटले म्हणून ते आपल्यापर्यंत पोहोचलंय, नाही तर ते आपल्याला कधीच कळलं नसतं. आणि म्हणून विश्रींनी घेतलेल्या अशा अनेक गाठी भेटी, आणि विश्री असे बोलायचे, गप्पा मारायचे, गप्पा मारता मारता लोकांच्याकडे माहिती गोळा करायचे. म्हणजे मदनलाल धिंगरा त्या ठिकाणी गेल्यानंतर इंग्लंडमध्ये असताना तो नृत्य करायचा, डान्स करायचा, इंग्लिशमधली रोमॅन्टिक गाणी म्हणायचा. तेव्हा हे एकदा विश्रींनी विचारलं सावरकरांना, तेव्हा सावरकरांनी नुसतंच हसून ते सांगितलं असं नाही, तर सावरकरांनी मदनलाल धिंगराची गाणी म्हणायच्या त्यातल्या 2 ओळी त्याच्या तालासुरात म्हणून पण दाखवल्या, आणि ते पण विश्रींनी आपल्या पुस्तकात लिहिलेलं आहे. म्हणजे माहिती कशी काढायची याचं ते कौशल्य लागतं, ते विश्रींकडे नेमकं होतं. आणि अशा प्रकारे अतिशय समर्पक अशा माहितीनं विश्रींनी आपलं लिखाण हे नटवलेलं आहे. त्याचप्रमाणे त्या काळामध्ये झालेल्या कोर्टाची कागदपत्र, तिथले खटले हे अत्यंत किचकट असतं, अत्यंत कळटाळवळ असतं. पण ते कागदपत्र आणि कोर्टामध्ये झालेल्या जबान्या, त्या ठिकाणी झालेल्या प्रश्नोत्तरं ही सगळी विश्रींनी वाचली होती, आणि ती सगळी आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा त्यांनी छापलेली आहेत. त्यानंतर विश्रींनी केलेला पत्र व्यवहार हे तर थक्क करणार आहे. प्रचंड पत्र, अक्षरशः हजारो पत्र ही लिहिलेली आहेत. लक्षात घ्या, तो काळ आहे, म्हणजे जवळजवळ 70 वर्षापूर्वी विश्रींनी लिखाण करायला सुरुवात केलेली आहे. त्या काळात तेवढा प्रचंड पत्रव्यवहार करतायत. भारतामध्ये पत्र पाठवत आहेत, परदेशामध्ये पाठवत आहेत, इंग्लंडमध्ये पाठवत आहेत, जर्मनीमध्ये, आयर्लंडमध्ये पाठवत आहेत, आणि तिकडच्या लोकांच्याकडनं माहिती गोळा करतायत, वर्तमानपत्र, अशा अनेक गोष्टी ते गोळा करतायत. हे कमाल आहे. म्हणजे वासुदेव बळवंत फडके एडनला मरण पावले, तर एडनशी सुद्धा विश्रींनी पत्रव्यवहार केला होता, तिथले फोटो मिळवले होते, हे आपण समजून घेऊ. आणि त्यामुळे पत्रव्यवहार करण्यासाठी जो उदंड उत्साह लागतो, जो उरक लागतो, आणि आपल्याकडची जी पत्रव्यवहार आणणं नेण्याची जी अतिशय दिरंगाई आणि ढिसाळ व्यवस्था आहे, त्याला न कंटाळता हे सगळं करावं लागतं, हे सुद्धा विश्रींनी हे त्या काळामध्ये केलेलं आहे. वर्तमानपत्रांमधला
प्रचंड कात्रणं, त्यामध्ये आलेल्या बातम्या याचा त्यांनी प्रचंड उपयोग आपल्या लिखाणासाठी केलेला आहे. त्याच्यामध्ये भारतातली वृत्तपत्र आहेत, आणि भारतातली म्हणजे केवळ मराठी नाही, त्याच्यामध्ये बंगाली आहे, त्याच्यामध्ये पंजाबी आहे, दक्षिण भारतातली आहे, ती वृत्तपत्र त्यांनी अभ्यासली आहेत. त्याच्यामध्ये इंग्लंडची तर आहेतच, पण त्याचबरोबर आयर्लंडसारखा देश असेल, जर्मनी असेल, इटली असेल, अशा अनेक देशांमधल्या वृत्तपत्रांमध्ये आलेल्या बातम्या हे सुद्धा त्यांनी अत्यंत संदर्भ साहित्य म्हणून वापरलेलं आहे. आणि ते वाचताना आपल्या मनात इतकं अभिमान दाटून येतो की आपल्या क्रांतिकारकाबद्दल असं लिहिलं नाही. म्हणजे ज्यावेळेला ते विश्री असं म्हणतात ना की मदनलाल धिंगरा याच्या मृत्यूनंतर आयर्लंड देशामधल्या आयरिश क्रांतिकारकांनी रस्त्यावरती पोस्टर्स लावली होती आणि त्यांनी लिहिलं होतं, हे मदनलाल, आम्हाला तुझा अभिमान वाटतो. हे ऐकताना आज सुद्धा असं मुठभर मांस चढल्यासारखं वाटतं. इतका तो सगळा आनंदाचा असा तो काळ आहे. आणि त्यामुळे विश्रींनी हे लिखाण केलंय ते फार महत्त्वाचं आहे. अनेकांची भाषणं हे त्या काळात वाचलेली आहेत आणि त्याचा सुद्धा त्यांनी उपयोग केलेला आहे. आत्मचरित्र, त्या क्रांतिकारकांनी लिहिलेली आत्मचरित्र त्यांनी वाचलेली आहेत. पहा, लक्षात घ्या की वासुदेव बळवंत फडके यांनी स्वतःचं चरित्र लिहिलं आहे, आत्मवृत्त. किती महत्त्वाचं आहे. आणि त्यात त्यांनी म्हटलेलं आहे की या इंग्रजांच्या नाशाशिवाय अहोरात्र मला दुसरा विचार सुचत नव्हता. जेवायला बसलं असताना, शौचाला गेलेला असताना सुद्धा एकच विचार, होय मी बंड केलं, कारण या देशातली अन्नान्न दशा मला पाहवत नव्हती, म्हणून मी हातात शस्त्र घेतलं. काय तेजस्वी उद्गार आहेत. पण या उद्गारांमुळे विश्रींच्या पुस्तकाचं वजन केवढं वाढते. त्याचप्रमाणे चाफेकर बंधूंनी सुद्धा आपलं आत्मवृत्त लिहिलेलं होतं. आणि दामोदर चाफेकर त्याच्यामध्ये म्हणतो की थोड्याच दिवसामध्ये एका यज्ञकुंडामध्ये मी उडी मारणार आहे, पण परिणामांची पर्वा मी करत नाही, कारण मी पूर्णपणे देशभक्त आहे आणि लग्न समारंभात निघालेल्या मिरवणुकीपेक्षा अंतकालच्या मिरवणुकीला आम्ही जास्त महत्त्व देतो. वा, एक एक शब्द म्हणजे एक एक मोत्याचा मणी, इतके सुंदर असा नटलेला असा हा विश्रींचा सगळा ग्रंथ संभार आहे. आणि म्हणून या क्रांतिकारकांची लिहिलेली आत्मवृत्त असतील किंवा त्यांची अनेक लेखकांनी लिहिलेली चरित्र, आता वासुदेव बळवंत फडके यांचं पहिलं चरित्र हे बोरवाणकर नावाच्या गृहस्थांनी लिहिलं होतं, त्याचा उपयोग त्यांनी करून घेतलेला आहे. त्यामुळे त्याचं याच्या क्रांतिकारकांवरती कुणी लिहिलेलं आहे हे शोधायचं, ते मिळवायचं, ते वाचायचं आणि त्याचा सुद्धा आपल्या पुस्तकासाठी उपयोग करून घ्यायचा, हे फार महत्त्वाचं हे त्यांनी काम केलेलं आहे. आणि याच्याबरोबर त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये जे फोटो दिलेले आहेत ना, अक्षरशः विलक्षण आहे. मगाशी तर मी एका फोटोबद्दल सांगितलं की माझं ते 6वी-7वीच्या वयामध्ये सुद्धा त्या एका फोटोनी केवढा परिणाम हा माझ्या मनावरती केला होता. कितीतरी फोटो त्या काळातले हे केलेले आहेत. आणि म्हणून केवळ त्या फोटोंचं जरी प्रदर्शन आपण भरवलं तरी सुद्धा आपल्या लक्षामध्ये येतं की अत्यंत दुर्मिळ आणि अत्यंत महत्त्वाचे असे फोटो हे त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मग त्याच्यामध्ये काय काय आहे की 15 वर्षाच्या चंद्रशेखर आझादांचा फोटो आहे. त्याच्यानंतर क्रांतिकृत्य केल्यावरती हसतमुख असणारा उधमसिंग हे आपल्याला थक्क करून जातो. त्याचप्रमाणे चाफेकर बंधूंना त्यांचा जो चाफेकर बंधूंचा भोपळेवाडा, जे नागनाथ पाराच्या जवळ जो भोपळेवाडात राहत होते तो वाडा असेल, किंवा तरुण वयातल्या दुर्गाबाबी मादाम कामा यांचा पुतळा असेल, अत्यंत वृद्ध अवस्थेतला बहादूर शाह याचा असेल, वासुदेव बळवंत यांची बोकडाची गाडी ती सुद्धा त्यांनी फोटो त्याच्यामध्ये टाकलेला आहे. असे किती फोटो सांगावे. त्याचप्रमाणे आपल्या लक्षामध्ये असं येतं की चंद्रशेखर आझाद यांची झटापट झाली शेवटची, आणि त्यांच्यानंतर चंद्रशेखर आझादांनी आपल्या पिस्तुलामध्ये जी शेवटची गोळी उरली होती ती गोळी आपल्या डोक्यापाशी नेली आणि ती गोळी चाप उडून आपलं आत्मार्पण केलं. आजसुद्धा विश्रींच्या पुस्तकातील मृत्यू पावलेल्या, महानिर्वाण झालेल्या, देशासाठी प्राण समर्पित केलेल्या चंद्रशेखर आझादांचा फोटो बघून डोळ्यामध्ये टचकन पाणी उभं राहतं. त्या विश्रींच्या पुस्तकामध्ये असलेले हे अनेक फोटो हे फार त्याचं मोल आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यांनी भाषांतर केलेलं आहे. हे प्रत्येक ठिकाणी इंग्लिशमध्ये सुद्धा उतार दिल्यानंतर की माझा हा ग्रंथ माझ्या महाराष्ट्रातल्या लहान मुलाला सुद्धा वाचता आलं पाहिजे. त्याला वरचं इंग्लिश समजत नसेल तर खालच्या बाजूला मी त्याचं भाषांतर करेन. किंवा त्या ठिकाणी उत्तर भारतामधले जे अनेक क्रांतिकारक होते ते उर्दू भाषेमध्ये शायरी करायचे, शेरोशायरी, तर त्याचं सुद्धा मराठीमध्ये भाषांतर हे दिलं जायचं. तेव्हा हा भाषांतर करण्याचा खटाटोप हा त्यांनी केलेला आहे. म्हणजे कधी कधी तर असं व्हायचं की मूळ मराठीमध्ये काहीतरी बातमी आहे, वृत्त आहे, लेख आहे, त्याचं मूळ मराठी सापडलं नाही, पण त्याचं इंग्लिश सापडलेलं आहे. आणि मग त्या इंग्रजीचं पुन्हा मराठीमध्ये विश्रींनी भाषांतर केलेलं आहे आणि ते आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. हाही खटाटोप हा त्यांनी केलेला आहे.
हे आपल्याला पाहायला मिळतं. तेव्हा हे सगळं आपल्याला पाहायला मिळाल्यानंतर आपण थक्क होतो की किती प्रकारे विविधतेने नटलेलं हे लेखन त्यांनी केलेलं आहे. आपण जर का विश्रींचा ग्रंथ संभार बघितला तर आपल्या लक्षामध्ये असं येतं की सर्वात पहिल्यांदा त्यांनी लिहिलं ते म्हणजे वासुदेव बळवंत फडके यांचं चरित्र त्यांनी लिहिलं. त्याच्यानंतर मृत्युंजयाचा आत्मयज्ञ याच्या त्या काळामध्ये एकामागून एक 4 आवृत्त्या निघाल्या आणि संपूर्ण भारतामध्ये तो ग्रंथ अत्यंत लोकप्रिय असा झाला होता. यात काही शंकाच नाही. अनेक क्रांतिकारक एकाच पुस्तकामध्ये वाचायला मिळणं हे त्या काळामध्ये अद्भुत होतं आणि त्यांचा दखल ही सगळ्या भारतीय लोकांनी घेतलेली होती. त्यानंतर चाफेकर बंधूंवरती स्वतंत्र ग्रंथ म्हणजे ज्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं मृत्युंजयाचा आत्मयज्ञ लिहिताना विश्रींना की यातला एक एक क्रांतिकारक त्यांच्या एक एक संस्था हा स्वतंत्र ग्रंथाचा विषय आहे आणि म्हणून नंतर त्यांनी प्रत्येकावरती स्वतंत्र ग्रंथ लिहिले आणि म्हणून कंठस्नान आणि बलिदान त्यांची नावं सुद्धा किती सुंदर आहेत पहा. म्हणजे रँडला घातलेलं कंठस्नान आणि एकाच घरातल्या 3 सख्या भावांनी स्वतःचं केलेलं आत्मार्पण आणि म्हणून त्याला नाव दिले बलिदान. कंठस्नान आणि बलिदान अशा प्रकारे त्यांचा अप्रतिम असा ग्रंथ हा चाफेकर बंधूंवरचा हा नंतरच्या काळामध्ये आला. वडवानन ह्याच्यामध्ये चंद्रशेखर आझाद आहेत, ह्याच्यामध्ये भगतसिंग, सुखदेव, राजगुरू हे सगळे आहेत. त्याच्यानंतर या सगळ्या ग्रंथाला इतकं महत्त्व आलं की दुर्गाबाबी म्हणजे भगवती चरण वोरा यांच्या विधवा झालेल्या पत्नी त्याही महान क्रांतिकारक होत्या. त्यांनी ह्याचा हिंदी अनुवाद करून तो ग्रंथ सगळा ऐकून घेतलेला होता. इतकंच नाही तर भगतसिंग यांचा पुतण्या सरदार जगजित सिंह याला हा ग्रंथ मिळत नव्हता बाजारामध्ये आणि म्हणून विश्री जोशींचा शोध घेत घेत ते त्यांच्या घरी आलेले होते आणि हा ग्रंथ त्यांनी स्वतःच्या पदरात पाडून घेतलेला होता. इतकं त्या ग्रंथाचं संपूर्ण भारतभर हे स्वागत झालं होतं. अग्निपथावरील परागंदा हा ग्रंथ त्यांनी लिहिला. मित्रांनो एक लक्षात घ्या की फडके आणि चाफेकर यांच्यावरती विश्री लिहित आहे पण हे निदान महाराष्ट्रातले आहेत त्यामुळे महाराष्ट्रामध्ये त्याच्याबद्दल माहिती मिळू शकते. मराठी लोक आहेत आसपासचे त्यांचे कोणी ना कोणीतरी आहेत पण त्यांनी पुढची उडी टाकली होती ती उत्तर भारतातील आझाद असतील, भगतसिंग असतील किंवा सुखदेव असतील तिथे जाऊन तिथल्या लोकांची माहिती आणि त्याच्याही पलीकडे जाऊन त्यांनी अग्निपथावरील परागंधा हा जो ग्रंथ लिहिला. त्यात कोण होतं? मादाम कामा, लाला हरदया, श्यामजी कृष्ण वर्मा, रासबिहारी बोस अशा प्रकारे त्यांनी जगात संपर्क केला आणि या लोकांनी जगभर केलेलं जे कार्य आहे त्या कार्याची नोंद घेतली आणि मग विश्रींच्या कामाचा व्यापकता कशी वाढत घेतली. जुन्या काळी आपण ती कथा ऐकली असेल की मनूचा मासा होता ना त्याला त्या कमंडलूमध्ये राहायचं नव्हतं, त्याला तलावात जायचं होतं. मग तलावात राहायचं नव्हतं, नदीत जायचं होतं, नदीत राहायचं नव्हतं, समुद्रात जायचं होतं. तशी विश्रींची अवस्था झाली होती की त्यांना छोट्या ठिकाणी त्यांचं मन रमत नव्हतं. सर्व भारतातल्या क्रांतिकारकांचा आढावा हा मला घेता आला पाहिजे अशी जबरदस्त महत्वाकांक्षा ही त्यांच्या मनामध्ये होती हे आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर वणवा हिंद देशीचा याच्यामध्ये ग्वाल्हेर, बडोदा, कोल्हापूर या ठिकाणी ज्या क्रांतिकारक चळवळी झाल्या त्याची नोंद त्यांनी घेतलेली आहे. प्रलयातील पिंपळ पाने काय नाव दिले पहा. म्हणजे नावात सुद्धा केवढे अर्थ लपलेला असतो. जर का प्रलय काळ आला, वादळ झालं, तुफान आलं तर पिंपळाचं पान नष्ट होत नाही असं म्हणतात आणि म्हणून 3 क्रांतिकारकांचं चरित्र लिहित असताना काय केलं विश्रींनी तर त्याच्यामध्ये उधमसिंग आहे, त्याच्यामध्ये दादा धिंगरा आहे, त्याच्यामध्ये विष्णू गणेश पिंगळे आणि यांच्या चरित्राला नाव दिलं प्रलयातील पिंपळ पाने असं पुस्तक त्यांनी लिहिलं. वणवा हिंद देशीचा हे आपण बघितलं. प्रलयातील पिंपळ पाने हा ग्रंथ त्यांनी लिहिला. झाशीच्या राणीचं चरित्र त्यांनी लिहिलं. पूर्णाहुती आणि वाताहात हे नाशिकच्या कटातील जे क्रांतिकारक होते त्यांच्याबद्दल त्यांनी लिहिलं. लहान मुलांसाठी 202 साहसकथा या त्यांनी लिहिल्या आणि त्याचप्रमाणे ते ज्यांना आपले आराध्य मानत होते असे स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांच्या जीवनावरती क्रांतिकल्लोळ, ज्वालामुखीचे अग्निनृत्य, अखेर उजाडलं पण देश रक्तबंबाळ आणि झुंज सावरकरांची असं प्रचंड ग्रंथ लेखन हे त्यांनी केलेलं आहे. तेव्हा मनोरमा प्रकाशन यांनी हे सर्व जे साहित्य प्रकाशित केलं ते खरोखरच आपल्या सर्वांवरती प्रचंड मोठे उपकार करणारं असं साहित्य आहे असं मानलं तर त्यात चूक होणार नाही. मित्रांनो या सर्व ग्रंथांचा आढावा हा काही एका व्याख्यानामध्ये घेता येणार नाही पण तरीसुद्धा विश्रींची म्हणून जी काही वैशिष्ट्य होती लिखाणाची ती आपण समजावून घेतली पाहिजे आणि खरोखर हे सगळं समजावून घेताना त्यांच्याबद्दल नितांत आदर आपला वाढतच जातो. पहिली गोष्ट लक्षामध्ये असं येते की प्रचंड गोळा केल्यानंतर सुद्धा त्यातलं नेमकं काय पुस्तकात द्यायचं म्हणजे एक वेळ कलेक्शन करणंही सोपं आहे पण कलेक्शन केल्यानंतर त्यातलं सिलेक्शन करता आलं पाहिजे, त्यातली निवड करता आली पाहिजे. आणि पहा तसं म्हणलं तर विश्री जोशी हे आधीच्या काळामध्ये ललित कादंबऱ्या लिहिणारे होते
पण तरीसुद्धा त्यांचं पुस्तकं म्हणजे केवळ ललित कथा नाही आहे, तर इतिहासाच्या कसोटीवरती तावून सुलाखून तपासून घेतलेलं आणि मगच पुराव्याने जे सिद्ध होईल ते मी लिहिणार असं त्यांनी लिहिलेलं आहे. आणि म्हणून ते त्यांनी फार तपासून घेतलेलं आहे, हे फार महत्त्वाचं आहे. साधी गोष्ट सांगतो, त्यांनी एका ठिकाणी लिहिलं आहे आपल्या प्रलयातील पिंपळ पाणी याच्यामध्ये, की ज्यावेळेला कर्झनवाईलीला मारायला हा गेला मदनलाल धिंगरा, त्यावेळेला त्यांनी डोक्यावरती आकाशी रंगाचा निळा फेटा घातला होता. पण विश्री असे म्हणतात की मला खात्री पटत नव्हती त्याने असा फेटा घातलाय का. पण नंतर काही वर्षानंतर त्या ठिकाणी इलस्ट्रेटेड इंडियन एका ग्रंथामध्ये, एका पुस्तकामध्ये त्यावेळच्या घटनेचं एक चित्र एका चित्रकारांनी काढलं होतं. आणि त्या चित्रामध्ये ज्या माणसाने तो प्रत्यक्ष घटना बघितली आहे त्या घटनेनुसार ते चित्र काढलं होतं. आणि त्या चित्रामध्ये मदनलाल धिंगराला लोकांनी पकडलेलं आहे आणि धिंगराच्या डोक्यावरती एक फेटा आहे. हे मी पाहिलं तेव्हा माझी खात्री पटली की होय, मदनलाल धिंगरांनी त्या ठिकाणी जाताना आपल्या डोक्यावरती फेटा घातला असेल. म्हणजे लक्षात आलं आपल्या की विश्री आपल्याला मिळालेली माहिती तपासून घेत आहेत आणि मग ती टाकतायत. याच्यामध्ये प्रचंड तळमळ आहे. म्हणजे पहिल्याच त्यांच्या ग्रंथामध्ये त्यांनी म्हणलंय की हा सगळा ग्रंथ लिहिताना इतका त्रास होत होता की कधी कधी वाटायचं की नको ते, कशाला पाहिजे सर, इतके अडथळे, इतका त्रास, सोडून देऊ आपलं काम. पण त्यांनी हे सोडलेलं नाही. अखेरपर्यंत, जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी आपलं हे लिखाणाचं काम सोडलं नाही. तेव्हा ही जी प्रचंड तळमळ होती, हा प्रचंड जो ध्यास होता, त्याच्यामुळे ते एवढं लिखाण हे करू शकले. त्याचप्रमाणे प्रत्येक प्रकरण लिहितात किंवा प्रत्येक व्यक्तीचं चरित्र लिहिताना सुरुवातीला एखादं कोटेशन द्यायचं. मग ती एखादी बाबा बोरकरांची कविता असेल किंवा कुसुमाग्रजांचं गरजा जय जयकार मधल्या काही कवितेच्या ओळी असतील, किंवा तो जो कोणी क्रांतिकारक असेल त्यांनी स्वतःबद्दल काढलेले जे उद्गार आहेत किंवा त्यांनी स्वतः जे काही विलक्षण तेजस्वी उद्गार काढलेले त्याचं कोटेशन दिलेलं असायचं. जेव्हा मदनलाल धिंगरा असं म्हणतो की माझ्या देशाची सेवा म्हणजे प्रभू रामचंद्रांची आणि भगवान श्रीकृष्णाची सेवा, माझ्या देशाचा अपमान म्हणजे परमेश्वराचा अपमान, आज मला माझ्या देशासाठी रक्ताशिवाय दुसरं काही अर्पण करता येत नाही, म्हणून मी रक्त अर्पण करतो आणि याच देशाच्या पोटी पुन्हा पुन्हा जन्म मिळावा अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. काय शब्द आहेत. या शब्दाच्या जर का सुरुवात होत असेल तर आपलं मन आधीच उचंबळून होतं आणि पुढचं सगळं वाचण्यासाठी उत्सुक बनतं. किंवा हाच मदनलाल धिंगरा, पण त्याच्याबद्दल त्या ठिकाणी पुढे इंग्लंडचा पंतप्रधान झालेला विस्टन चर्चिल असं म्हणतो की हा इतका तेजस्वी व्यक्तिमत्व आहे हे की 2000 वर्ष याचं नाव इतिहासामध्ये दुमदुमत राहील. तर चर्चिल सारख्या व्यक्तीनं अशा प्रकारचे आदराचे उद्गार धिंगराबद्दल काढणं आणि हे वाचल्यानंतर आपल्या मनात उत्सुकता निर्माण होते. विष्णू गणेश पिंगळे याच्याबद्दल लिहिताना जेव्हा असं लिहिलं जातं की सरदार भगतसिंग यांनी असं सांगितलं होतं, मला क्रांतिकार्याची प्रेरणा जी मिळाली ती 2 व्यक्तींमुळे, एक माझे काका होते आणि दुसरे हे महाराष्ट्रात आलेले विष्णू गणेश पिंगळे होते. इथे पिंगळ्यांचं मोठेपण आपल्याला कळतं. तेव्हा प्रत्येक प्रकरणाची सुरुवात करताना असं कोटेशन देणं हे त्यांचं एक वेगळेपण आपल्याला मिळतं. अजून एक मला विश्रींचं वैशिष्ट्य जाणवतं. पहा, क्रांतिकारकांचं चरित्र आपण लिहितो तर आपण काय करू, त्या क्रांतिकारकाचं जेव्हा महानिर्वाण होईल, त्याला फाशी होईल, त्याचा मृत्यू होईल, तिथे आपला ग्रंथ थांबेल. पण विश्री तिथे थांबत नाहीये. त्या क्रांतिकारकाच्या नातेवाईकांचं काय झालं याचाही ते शोध घेत आहे. आता कल्पना करा, वासुदेव बळवंत फडके यांचा मृत्यू 1883ला झाला, पण त्यानंतर जवळजवळ 52 वर्ष त्यांच्या पत्नी हयात होत्या. तेव्हा त्यांच्या पत्नीचा सुद्धा जीवनाचा सगळा मागोवा घ्यायचा. त्यांचे नातेवाईक, त्यांची मुलं, त्यांची भावंड यांचं काय झालं, ते पुढे काय करत होते हेही लिहायचं. चाफेकर बंधू तिघही फासावर गेले, पण त्यांच्या विधवा झालेल्या पत्नी, त्यांच्या मुलं बाळं ती कुठं गेली, काय झालं हेही लिहायचं, याचाही शोध घ्यायचा. म्हणजे विश्री कुठं तिथं थांबत नाहीये आणि त्यांच्या नातेवाईकांची सुद्धा बातमी आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. लक्षात घ्या, मदनलाल धिंगराचं एक वाक्य आपल्या मनाला आजही स्पर्श करून जातं. मदनलाल धिंगरा फासावर जाण्यापूर्वी आपल्या वडिलांना पत्र लिहून सांगतो की माझं आता मृत्यू आता ठरलेला आहे, पण माझी पत्नी आणि माझा मुलगा आहे, एक करा, माझ्या पत्नीचा दुसरा विवाह लावून द्या. त्या ही वाक्य किती महत्त्वाची आहे हे आपण समजावून घ्या. आणि त्यामुळे आपल्याला विश्रींच्या लिखाणाचं हेही एक वैशिष्ट्य हे आपल्याला जाणवतं. त्याचप्रमाणे अत्यंत काव्यमय अशी त्यांची भाषा आहे. हे आपण बघितलं तर आजही थक्क होतो की त्यांच्या भाषामध्ये असलेला ललित साहित्यिक हा जागा होतो. आणि मग आपण त्याच्यातून थक्क होतो की मनुष्य रंगत जातो. आणि मग त्यांचं लिखाण हे वृक्ष कंटाळवाणं कधी वाटत नाही. आता पहा, वासुदेव बळवंत फडके यांच्या महानिर्वाणानंतर भारत मातेच्या मनात आलेले शब्द किती सुंदर लिहिलेले. एक छोटासा उतारा
मी आपल्यासमोर सादर करतो. ते असं म्हणतात, पारतंत्र्याच्या जाचाला कंटाळून आपले हिमालयासारखे स्वर्गतुल्य निवासस्थान भारत मातेने सोडले आणि प्रांतामागून प्रांत टाकीत कळवळत्या अंतःकरणाने ती आपल्या सुपुत्रांना विचारू लागली, मला या जाचातून कोणी सोडविल का रे? 40 वर्षाच्या भटकंतीनंतर 1857 मध्ये तिने संयुक्त प्रांतात तेव्हा तोच प्रश्न निराशेने विचारला. तेव्हा तिला उत्तर मिळाले, होय माते, त्याच निश्चयाने आम्ही बाहेर पडत आहोत. तिच्या 4 सुपुत्रांनी आणि एका कन्येनं आपल्याला तो शब्द खरा केला खरा, पण तिच्या मोचनार्थ त्यांनी आपल्या तलवारी उपसल्या. त्यांचे पराक्रम पाहत भारत मातेने सबंध वर्ष घालवले, पण शेवटी तिच्या सुपुत्रांना अपयश आले. ती तोच प्रश्न विचारित ती तशीच पुढे चालू लागली. आणखीन 21 वर्ष ती तशीच चालत होती. पुढे महाराष्ट्राच्या सीमेवर येताच महाराष्ट्राचे उंचच उंच पर्वत तिला दिसू लागले. तिला आशा वाटू लागली. तिने उच्च रवाने विचारले, इतकी कोटी कोटी माझी लेकरे, पण त्यातून मला सोडवायला एकही पुढे येत नाही. या महाराष्ट्रात तरी मला सोडवणारा कोणी आहे काय? आणि तिला उत्तर ऐकू आले, होय आई, मी तुला बंधमुक्त करेन. त्यासाठी मी शेवटपर्यंत लढेन आणि जय आला नाही तर लढता लढता रणांगणावरती देह ठेवीन, पण तुझ्या विमोचनाचा मी प्रयत्न करेन. माझा तसा निश्चय झालेला आहे. भारत मातेच्या मुखावर हास्य झळकले. ती म्हणाली, माझ्या हाकेला उत्तर देणारा इथे कोणी आहे तर? काय नाव तुझे? माझे नाव वासुदेव बळवंत फडके. अशी जर का तेजस्वी लेखणी असेल तर छोटा छोटा मुलगा सुद्धा हे वाचण्यामध्ये का गुंगून जाणार नाही? अप्रतिम असं लेखन त्यांनी केलेलं आहे, हेही आपण लक्षात येतो. अजून एक विश्रींचं वैशिष्ट्य म्हणजे ते जसं लिहितात, घटना सांगतात, प्रसंग सांगतात, तसं व्यक्तीचं वर्णन पण सांगतात. ती व्यक्ती दिसते कशी, बोलते कशी, चालते कशी, पोशाख कसा. पहा, या ठिकाणी वासुदेवंत फडके यांचंच वर्णन करताना त्यांनी काय म्हणलंय पहा, क्रांतिकारकाला आणि बंडखोराला साजेचेच वासुदेव बळवंतांचे व्यक्तिमत्व होते. सामान्य माणसामध्ये शरीराने आणि कर्तृत्वाने ते सर्वात उंच होते. त्यांचा आकांक्षेचा आवाका फार मोठा होता. इंग्रजी राज्याचे नवीन पाणी चाखूनच ते बंडास प्रवृत्त झाले होते. त्यामुळे नवीन राज्यकर्त्यांच्या मायावी घोषणांचा त्यांच्यापुढे निभाव लागत नसे. त्यांची मुद्रा तेजस्वी होती, वर्ण गोरा, दृष्टीभेदक आणि दुसऱ्यावर चटकन छाप पाडणारी होती. त्यांचे शरीर सामर्थ्य प्रचंड होते आणि आत्मविश्वास उदंड होता. लोखंडासारख्या कठीण देहाच्या शरीर सामर्थ्यामुळे आणि तेजस्वी व्यक्तिमत्वामुळे महाराष्ट्रभर गुप्त संघटना करण्यास ते अत्यंत सुयोग्य नेते होते. त्यांच्या अलौकिक पौरुषत्वाला त्यांच्या हालचालीमुळे अद्भुत रम्यतेचे पाणी चढले होते. ते भाषा पंडित होते. इंग्रजी, मराठी, संस्कृत, उर्दू आणि तेलंगी या भाषा त्यांना अवगत होत्या. त्यामुळे गरीबातील गरीब सहकार्याला ते केव्हाच आपलासा करून टाकू. त्यामुळे सुखासीन जीवनाला लाथ मारून घराबाहेर पडण्यास आणि तसा प्रयत्न करण्यास केवढे असामान्य कर्तृत्व लागत असले पाहिजे, आणि असे असामान्य कर्तृत्व वासुदेव बळवंत फडके यांच्या अंगी होते. म्हणजे विश्रींना असं समजत होतं का की अजून 100 वर्षानंतर जर का वासुदेव बळवंत फडके यांच्यावरती चित्रपट काढायचा असेल, त्याचं चित्र रंगवायचं असेल, नाटक करायचं असेल, ते दिसत कसे होते, बोलत कसे असे होते, ते त्यावेळच्या लोकांना आवश्यकता लागेल, म्हणून तेही वर्णन आपण आपल्या ग्रंथामध्ये करून ठेवलं पाहिजे, म्हणून हे त्यांनी केलेलं आहे. पण त्याच्या या प्रत्येक गोष्टीचा आज किती उपयोग होतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अजून म्हणजे त्यांनी प्रचंड प्रमाणामध्ये निवासस्थाने ही शोधून काढली. नुसती शोधली नाही, ती पत्त्यासकट लिहिलेली आहेत. आणि त्यामुळे आज सुद्धा आपल्याला मोठी गंमत वाटते. लक्षात घ्या, मी पुण्यामध्ये जेव्हा हेरिटेज वॉकचा कार्यक्रम करतो तेव्हा असाच एक ग्रुप आला होता की आपण वेगळं काहीतरी करूया. आणि म्हणून मी काय सांगितलं की राजगुरू हा एकच क्रांतिकारक घ्यायचा आणि पुणे शहरात राजगुरू यांच्याबद्दल संबंधित असणारे सर्व वास्तू, सगळी ठिकाणं बघायची. इथे राजगुरूंचं बालपण गेलं, इथे राजगुरूंचं बालपणी शिक्षण झालं, या ठिकाणी राजगुरू प्रचंड पराक्रम करून जेव्हा आले आणि अज्ञातवासात राहत होते ते या परिसरात राहत होते. राजगुरूंना शेवटचं पकडलं गेलं ते या ठिकाणी पकडलं गेलं. राजगुरू शिवरामपंत परांजपेच्या अंत्ययात्रेत गेले, ती अंत्ययात्रा या मार्गाने निघाली होती. अशी अनेक ठिकाणं आम्ही बघितली आणि 2 तास राजगुरू या व्यक्तिमत्वाची माहिती सांगत पुणे शहरातली ही ठिकाणं आपण बघत होतो. हे सगळं कुणामुळे झालं तर विश्री जोशींनी राजगुरूंचा सगळा संचार कुठे कुठे पुण्यात झाला, त्यांचे पत्ते काय काय होते हे सगळं लिहून त्या पुस्तकात ठेवलं होतं, म्हणून ते आज कळते. मला आठवतं की आता विश्री जोशींनी लिहिलं त्याला सुद्धा 50-60 वर्ष झाली,
तर त्यावेळेचे पत्ते सुद्धा बदलून गेलेले आहेत. आणि म्हणून राजगुरूंना नेमकं कुठं पकडलं हे जेव्हा मला शोधायचं होतं तेव्हा क्रांतिकारक या विषयावरती प्रचंड लिखाण करणारे आत्ताचे लेखक कृपम देशपांडे आणि पुणे शहराचा जिवंत इतिहास असं ज्यांना म्हणलं जात होतं ते कैलासवासी म श्री दीक्षित या दोघांनाही मी बरोबर घेतलं. आणि टिळक रोडवरती महाराष्ट्र मंडळ नावाची जागा आहे, त्याच्या समोरच्या बाजूला काही वास्तू आहेत, त्या वास्तूंमध्ये आम्ही गेलो, त्या ठिकाणचे पत्ते बघितले. विश्रींचं पुस्तक हातामध्ये होतं, ते पुस्तक आणि ती वास्तू यांचा आम्ही शोध घेतला. आणि त्या ठिकाणी असलेली जी धनंजय लॉन्ड्री आहे आणि तिथे राही नावाची एक बिल्डिंग आहे, त्या ठिकाणी सर्वात शेवटी राजगुरू राहत होते आणि त्याच ठिकाणी पोलिसांनी त्यांच्यावरती छापा टाकला आणि त्यांना अटक केली. हे विश्रींच्या पुस्तकावरनं आपल्याला कळू शकतं. तेव्हा अशा प्रकारे त्यांनी त्या काळात दिलेले घरांचे पत्ते हे आज आपल्याला अतिशय उपयुक्त पडत आहेत, हेही आपण समजून घेतलं पाहिजे. आणि ज्या ठिकाणी विश्रींनी जी पुस्तकं लिहिली त्या पुस्तकामध्ये प्रचंड संदर्भ दिलेत. पानावरती ही माहिती कुठल्या पुस्तकातनं घेतली, कुठल्या ग्रंथातनं घेतली, कुठल्या वर्तमानपत्रातनं घेतली, ती माहिती कुणी सांगितली, कुणाच्या आठवणीतनं आपल्याला हे सगळं कळतंय. हे संदर्भ दिल्यामुळे विश्रींच्या लेखनाला एक प्रकारचा अधिकृतपणा आला आहे आणि ते इतिहासाच्या दृष्टीनं अत्यंत मौल्यवान दस्तऐवज असं स्वरूप ठरलेलं आहे. लक्षात घ्या, या त्यांच्या ग्रंथांमध्ये आपल्याला समजून येईल की त्यांनी या सर्व क्रांतिकारकांचं यथायोग्य मूल्यमापन केलेलं की या क्रांतिकारकाचं हिंदुस्थानच्या एकूण इतिहासामधलं महत्त्व काय, त्यांनी नेमकं काय काम केलं हे त्या ठिकाणी विश्री सांगतायत. आणि अत्यंत निर्धाराने सांगतायत, विश्वासानं सांगतायत, पुराव्याने सिद्ध होईल असं सांगतायत. वासुदेववंत फडक्यांबद्दल ते म्हणतायत की ते संपूर्ण क्रांतिकाराचे पायोनियर होते, म्हणजे ते आद्य होते, हे त्यांनी त्या ठिकाणी ठामपणे सांगितले. हेही महत्त्वाचं आहे. आणि म्हणून एकेकाळी जो गांधी विचार या ठिकाणी निर्माण झालेला होता आणि दे दी तुम्हे आजादी बिना खडग बिना ढाल, ही ओळ पुसून रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले, ही ओळ प्रस्थापित करण्यामध्ये विश्री जोशी यांची पुस्तकं अत्यंत महत्त्वाची आहेत असं म्हणलं तर ते चूक होणार नाही. या सगळ्या काळामध्ये विश्रींना अनेक आजारपण पण झाली होती. एका पुस्तकाच्या प्रस्तावात ते म्हणतात की हे पुस्तक लिहित असताना माझी दृष्टी आधू झाली होती आणि म्हणून पुढच्या काळात मी लिखाण करू शकेन का अशी भीती मला वाटत होती, पण परमेश्वर कृपेनं माझी दृष्टी पुन्हा सुधारली. आणि म्हणून अशा प्रकारे शारीरिक व्याधींशी टक्कर देत सुद्धा विश्रींनी हे आपलं लिखाण हे पूर्ण केलेलं आहे. आणि म्हणून या सगळ्या लिखाणाचं आज आपण अक्षरशः धन्य होतो. आचार्य आत्रे यांनी जेव्हा विश्रींची पुस्तकं बघितली, मृत्युंजयाचं आत्महत्येसारखं पुस्तक बघितलं, तेव्हा ते असं म्हणले होते की अनेक शेकडो प्रकारच्या कथा, कादंबऱ्या आणि रहस्यकथा ज्याच्यावर ओवाळून टाकाव्यात असं विश्रींचे पुस्तक आहे. या शब्दात आचार्य आत्र्यांनी त्यांचं कौतुक केलं होतं. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष दुर्गा भागवत यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये विश्री जोशी यांचा गौरवाने उल्लेख केला होता. आज पुण्यामध्ये असणारे आदरणीय कृपम देशपांडे हे फार मोठे क्रांतिकारक या विषयावरचे साहित्यिक आहे. आणि ते जेव्हा बोलत होते विश्री जोशींच्याबद्दल तेव्हा त्यांनी असे उद्गार काढले की आम्ही सर्व आत्ताच्या काळातले लेखक म्हणजे परप्रकाशी, म्हणजे सूर्य स्वतः तेजस्वी असतो आणि त्याचा जो प्रकाश चंद्रावरती पडतो त्याच्यातून चंद्र चांदणे देतो, त्याप्रमाणे आमच्या सर्वांमध्ये सूर्य कोणी असतील तर ते विश्री जोशी. त्यांचे जे किरण आज आमच्यावरती पडतायत त्यांनी आपल्या कथा कादंबऱ्या आम्ही लिहितो आहोत. तेव्हा लक्षात घ्या, या सर्व लिखाणाचा एवढा मोठा उपयोग हा आपल्याला होतोय हेही आपण या ठिकाणी समजावून घेतलं पाहिजे. तेव्हा आज हे सगळं विश्रींचं साहित्य त्याचा उल्लेख मी या ठिकाणी केला. लक्षात घ्या, विश्रींनी जो भक्कम असा पाया निर्माण करून दिलेला आहे त्या पायाच्या बळावरती नंतरच्या काळामध्ये काय काय घडलं हे बघितलं की आपण थक्क होतो. अनेक लोकांनी कथा, कादंबऱ्या, पोवाडे, नाटकं, चित्रपट, दूरदर्शन मालिका असे झाले आणि सगळ्या कार्यक्रमामध्ये आधार मिळत होता तो विश्रींच्या पुस्तकाचा. किंबहुना महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या व्यक्तीला क्रांतिकारकांच्या वरती काहीही लिहायचं असेल, काहीही कृती करायची असेल, काही सादरीकरण करायचं असेल तर विश्रींच्या पुस्तकाचा आधार घेतल्याशिवाय करताच येणार नाही. इतकं जबरदस्त काम हे विश्रींच्या पुस्तकांनी हे केलेलं आहे. आज मला या ठिकाणी अनेक गोष्टींची आठवण होते की गेल्या 20-25 वर्षामध्ये पुणे शहरामध्ये आम्ही जे इतिहासप्रेमी मंडळ ही संस्था स्थापन केली, त्या संस्थेच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम केले आणि याच्यामध्ये सुद्धा हे विश्रींचं योगदान होतं. मी तर मागेच सांगितलं की विश्रींचं पुस्तक हातामध्ये घ्यावं
आणि त्यात दिलेले पत्ते, त्यात दिलेले ठिकाणं ही बघत बघत हिंडावं आणि ते शोधून काढावं असा छंद हा मलाही होता आणि अनेक तरुण मुलांना आत्ताच्या काळामध्ये आहे. जेव्हा कोकणामध्ये प्रवासाला गेलो होतो आणि समजलं की आपण वेळणेश्वरमध्ये आलो, तेव्हा त्या ठिकाणी ताबडतोब मी उडी मारली आणि लोकांना विचारत होतो की इथे चाफेकरांचं मूळ घर होतं, त्याच्या खाणाखुणं काही आहेत का. एकदा विश्रींच्या पुस्तकामध्ये 2-3 वाक्यात असं लिहिलं होतं की पुणे नगर रस्त्यावरती पिंपरी सांडस नावाची गावं आहेत आणि त्या ठिकाणी चाफेकरांची सासूरवाडी होती. दामोदराची पत्नीचं मूळ माहेर तिकडचं. मी गेलो होतो त्या गावामध्ये, ती विहीर त्यात वर्णन केलं, ती विहीर बघितली आणि त्या गावकऱ्यांना सांगितलं की अहो हे तुमचं गाव आहे ना, ते भारतातील महान क्रांतिकारक चाफेकर बंधू यांचं ते त्यांचं गाव आहे, त्यांचं हे सासूरवाडी आहे. तेव्हा ते म्हणले खरं का, आम्हाला माहीत नव्हतं. तुम्ही असं करा, तुम्ही 26 जानेवारीला आमच्याकडे या भाषण करायला आणि आमच्या सगळ्या गावकऱ्यांना हे सांगा हा इतिहास आमच्या गावचा. आणि मी गेलो 26 जानेवारीला आणि त्या गावामध्ये ही सगळी कथा आम्ही सांगितली. ही सुद्धा कथा ही विश्रींच्या पुस्तकातून ही आम्हाला ऐकायला मिळाली होती. आणि यामधल्या काळामध्ये अनेक कार्यक्रम आपण केलेले होते. ज्यावेळेला हुतात्मा राजगुरू याची जन्मशताब्दी होती तेव्हा अनेक कार्यक्रम आम्ही सादर केले. म्हणजे पुण्यामध्ये केसकर विठ्ठल मंदिर आहे, त्या मंदिरातल्या लोकांना मी जेव्हा जाऊन भेटलो तेव्हा त्यांना सांगितलं की अहो हे ते ठिकाण की इथे राजगुरूंचं बालपण गेलं. तेव्हा काय झालं, त्या बिल्डिंगमध्ये राहणारी सगळी मंडळी एकत्र आली आणि त्यांनी काही कॉन्ट्रीब्युशन काढलं आणि जशी दिवाळी साजरी होते त्याप्रमाणे तिथे रांगोळ्या काढल्या, तिथे फटाके लावले, त्या मुलांनी काही गाणी सादर केली, नाट्य सादर केलं, प्रदर्शन भरवलं, जुने वाड्याचे फोटो त्या प्रदर्शनात लावले आणि अभिमानानं सगळ्या पुणेकरांना सांगितलं ही ती जागा आहे की इथे राजगुरूंचं बालपण गेलं. त्याचप्रमाणे आम्ही पुणे ते राजगुरू नगर अशी रॅली काढली होती तरुणांची. हा काम त्यामध्ये केलं होतं. त्याचप्रमाणे चाफेकर बंधू ज्या नागनाथ पारापाशी राहत होते त्या ठिकाणी त्यांच्या 150व्या जयंतीला भव्य असा फलक लावला आणि त्या ठिकाणी शाळेतल्या विद्यार्थिनींना एकत्र करून त्यांच्याकडे करून गीत गायन हे करून घेतलं होतं. मदनलाल धिंगरा याचं वर्णन करताना असं म्हटलेलं आहे लाला हरदयाळांनी की हा जो धिंगरा आहे ना, 100 वर्षानंतर धिंगराचे पुतळे भारताच्या चौका चौकात उभे राहतील. हे वाक्य माझ्या मनावरती एवढं परिणाम करून गेलं की 1909 साली धिंगरा मरण पावला. 2009 मध्ये धिंगराची स्मृती शताब्दी होती. आम्ही इतिहासप्रेमी मंडळाच्या वतीनं धिंगराचे 100 पुतळे निर्माण केले. आणि पुतळे निर्माण करत असताना सुद्धा गंमत पहा, विश्री जोशींच्या पुस्तकामध्ये धिंगराचा समोरच्या बाजूनी आणि कडेच्या बाजूनी घेतलेले फोटो आहेत. हे फोटो आम्ही आमच्याच जवळच्या एका मूर्तिकाराला दिले. त्यांनी त्या फोटोच्या आधारे एक पुतळा निर्माण केला. त्या एका पुतळ्याचा साचा तयार करून त्याच्यातनं 100 पुतळे निर्माण केले. आणि महाराष्ट्रामध्ये जे कोणी धिंगरांच्या शताब्दीचा कार्यक्रम सादर करतील त्यांना आमच्यातर्फे मोफत हा पुतळा देऊ. तुम्ही तुमच्या गावात हा पुतळा घेऊन जा, पण धिंगरांच्याबद्दल आदर व्यक्त करणारा कार्यक्रम करा. आणि 100 पुतळे आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये भेट दिले होते. असा कार्यक्रम आम्ही धिंगरांना मानवंदना देण्यासाठी केलेला होता. त्याचप्रमाणे विष्णू गणेश पिंगळे यांचं जे जन्मस्थान आहे तळेगाव ढमढेरे याही ठिकाणी आम्ही तरुणांची रॅली काढली होती त्यांच्या स्मृती शताब्दीला 2016 मध्ये आणि त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला होता. इतकंच नाही, शनिवार पेठेमध्ये मी लहानपणापासून वर्षानुवर्ष जिथे लहानाचा मोठा झालो त्या परिसरात हिंडलो. तिथे गुरुदत्त सहवास नावाची जी बिल्डिंग आज आहे तिथेच एकेकाळी महाराष्ट्र विद्यालय होतं आणि विष्णू गणेश पिंगळे तिथे राहत होता हे मला कळलं. आणि त्या ठिकाणी त्या वास्तूवरती जाऊन आम्ही त्यांना आदर व्यक्त करणारा कार्यक्रम केला. आणि माझ्या नशिबानं ज्या वेळेला पुण्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेल्या विदेशी होळीचे जे स्मारक निर्माण झालेलं आहे गरवारे शाळेच्या समोर, त्या ठिकाणी एक फिल्म तयार करायची होती. आणि त्या फिल्ममध्ये त्या ठिकाणी जी घटना घडली त्या घटनेचा इतिहास लिहायचा होता. आता ती घटना आपल्या सर्वांना माहिती आहे की सावरकर त्या ठिकाणी फर्ग्युसन महाविद्यालयाचा विद्यार्थी, त्यांनी ती कल्पना मांडली. त्याचप्रमाणे ती विदेशी कपड्यांची होळीची मिरवणूक काढली आणि त्या मिरवणुकीनंतर ती होळी त्या ठिकाणी प्रज्वलित झाली. तिथे सावरकर होते, त्या ठिकाणी शिवरामपंत परांजपे होते, त्या ठिकाणी लोकमान्य टिळक होते. हे कुणीही त्या स्क्रिप्टमध्ये लिहिलं असतं, मीही लिहिलं असतं, पण मी विश्री जोशींचं पुस्तक लिहिलेलं होतं, वाचलेलं होतं. आणि त्यामुळे मी त्या ठिकाणी ते स्क्रिप्ट लिहित असताना सांगितलं की हे तर मी लिहीनच, पण या ठिकाणी एक शाळेतला मुलगा होता विष्णू गणेश पिंगळे, त्याचंही नाव इथे घेतलं पाहिजे. आणि गंमत पहा, आज जर का तुम्ही त्या ठिकाणी कधी गेलात सावरकरांच्या विदेशी कपड्यांच्या होळीच्या स्मारकामध्ये, तर त्या फिल्ममध्ये तुम्हाला विष्णू गणेश पिंगळे हाही त्या ठिकाणी उपस्थित होता हे समजेल. हे कुणामुळे होऊ शकलं? हे केवळ विश्री जोशींच्या पुस्तकामुळे होऊ शकलं. त्याचप्रमाणे वासुदेववंत फडके यांचं शिरढोण असेल किंवा नरसिंह मंदिर असेल, या ठिकाणी जायचं आणि त्यांचं स्मरण हे त्या ठिकाणी करायचं.
अशी अनेक कामं ही त्या काळामध्ये केलेली होती. आणि म्हणून आपल्याला लक्षामध्ये असं येतं की या विश्री जोशींच्याच पुस्तकांमध्ये आज पुण्यामध्ये आम्ही हेरिटेज वॉकसारखा कार्यक्रम घेऊ शकतो की त्या क्रांतिकारकाच्या घरापाशी जायचं आणि त्या घराच्या खाली उभं राहून त्या क्रांतिकारकाने जे महान कार्य केलं ते समजायचं. आणि हा कार्यक्रम बघण्यासाठी महाराष्ट्राच्याच केवळ गावातून नाही तर आता परप्रांतातून सुद्धा लोक येतात आणि हा सगळा इतिहास समजून घेण्यासाठी त्यांच्या मनात उत्सुकता असते. अजून मला सांगायला अतिशय जो आनंद होतो ते म्हणजे 1897 चाफेकरांनी रँडला मारलं. 1997 या घटनेला 100 वर्ष पूर्ण होणार होती. माझ्या मनात असा विचार आला की केवढ्या मोठ्या अभिमानास्पद घटनेची शताब्दी आहे, ती थाटात साजरी झाली पाहिजे. पण कशी होणार, काय करायचं? आणि मला असं वाटलं की जिथे गणेश खिंडीत रँडला मारलं ना तिथेच काही ते कार्यक्रम झाला पाहिजे. आणि मग पुण्यातील संस्कार भारती ही संस्था, गिरीश कुलकर्णी हे फार नामवंत अभिनेते, त्यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली आणि आम्ही 22 जून 1997 त्याच जागेवरती त्याच रात्री त्याच वेळेला महानाट्य सादर केलं. आणि ते बघण्यासाठी 15,000 पुणेकर भर पावसामध्ये तिथे उपस्थित झालेले होते. आणि तो कार्यक्रम अतिशय सुंदर झाला आणि त्या कार्यक्रमाचं लेखन करण्याची जबाबदारी ही माझी होती. आणि तो कार्यक्रम अतिशय अप्रतिम आणि संपूर्ण महाराष्ट्रात तो कार्यक्रम गाजलेला होता. मित्रांनो, हे हेरिटेजचा वॉकचा कार्यक्रम असेल, एखाद्या क्रांतिकारकाच्या जेव्हाचं व्याख्यान असेल, एखादं महानाट्य असेल, हे सगळं झाल्यानंतर जेव्हा लोक टाळ्यांचा कडकडाट करतात, कौतुक करतात, अभिनंदन करतात, पहिल्यांदा खूप छान वाटतं. पण नंतर शांतपणे विचार केल्यानंतर लक्षात येतं की आपण खूप उंच झालो म्हणून लोकांनी आपल्याला टाळ्या वाजवल्या. पण अरे, ही उंची तुझी नाही, विश्री जोशी नावाच्या माणसाच्या खांद्यावर तू उभा आहेस म्हणून तू उंच वाटतोयस. ही उंची त्या लेखकाची, हे श्रेय त्यांचं आहे, हेही आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून आज या निमित्तानं त्यांच्याबद्दलची कृतज्ञता ही साजरी करण्याची ही मला संधी मिळते आहे. आणि या विश्री जोशींच्याबद्दल अजून एक फार शेवटचं सांगावंसं वाटतं ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा सहवास त्यांना नंतरच्या काळामध्ये लाभला होता. कधी कधी याची खंत आहे की विश्रींना जेवढं श्रेय मिळालं पाहिजे, त्यांचं जेवढं कौतुक व्हायला पाहिजे, एखादा मान्यताप्राप्त पुरस्कार त्यांना मिळाला पाहिजे, त्यांची दखल जेवढी घेतली गेली पाहिजे तेवढं झालं नाही. त्यांना श्रेय मिळालं नाही, त्यांना पुरस्कार मिळाले नाही. पण स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी त्यांची पुस्तकं वाचली होती. सावरकरांनी त्यांना शाबासकी दिली होती. काय सुंदर प्रसंग असेल होतो. म्हणजे मला रामायणातलाच प्रसंग आठवतो. स्वये श्री रामप्रभू ऐकती, कुशलव रामायण गाथी. रामाचं चरित्र त्याची मुलं गात आहेत आणि ते ऐकत असताना रामरायाच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू येतात आणि ते आपल्या दोन्ही मुलांना जवळ घेतात. त्याप्रमाणे या सगळ्या महान क्रांतिकारकांची चरित्र विश्रींनी लिहिली आणि त्याच्याबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या वेळेला विश्रींच्या पाठीवरती शाबासकीची थाप दिली असेल त्यावेळेला विश्रींना वाटलं असेल याच्यापेक्षा वेगळा पुरस्कार तो कुठला. ज्याचं हे आराध्य दैवत आमचे स्वातंत्र्यवीर सावरकर, त्यांनी आपल्या लिखाणाचं कौतुक करावं. आणि म्हणून हे सावरकरांचं प्रेम त्यांना नंतरच्या काळामध्ये लाभलेलं आहे, हेही फार महत्त्वाचं असं झालेलं आहे. मित्रांनो, आज विश्रींचं स्मरण करत असताना मला जे लक्षात येतं, जे वाटतं की एकूणच इतिहास संशोधन याचं काय महत्त्व आहे हे अजून तरी आपल्याला कळलं आहे का हो? कुठल्याही शाळेतल्या वर्गात जा आणि त्या मुलांना विचारा, त्यांना जर का सायन्सच्या बदला काही शास्त्रज्ञांची नावं विचारली ना ते सांगतील न्यूटन, गॅलिलिओ, कोपर्निकस, मायकल फॅरेडे, अशी अनेक नावं सांगतील. पण आमच्या या शाळेतल्या मुलांना सरदेसाई माहीत असतील का? त्यांना गहखरे माहीत असतील का? त्यांना राजवाडे माहीत असतील का? त्यांना पुरातत्व शास्त्रज्ञ सांकलिया माहीत असतील का? शंका आहे. आणि म्हणून आपल्याला इतिहासाबद्दलच आपण उदासीन आहोत, तर इतिहास संशोधकांची दखल आपण कधी घेणार? आणि त्यामुळे हे एक दुःख आहे की ज्या लोकांनी अत्यंत कष्टाने हा इतिहास खेचून आणला, बाहेर आणला, मिळवला, ताऊन सुलाखून तपासून ग्रंथबद्ध केला आणि तो आपल्यापर्यंत पोचवला, ते अत्यंत महत्त्वाचे होते. पण त्यांचं मोठेपण हे आपल्याला कळत नाही आहे. आणि याच मालिकेमध्ये विश्री जोशी हे अत्यंत फार मोठं नाव आहे. त्यांनी डोंगरा एवढं काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आज आपण भरारी मारू शकतो हे आपण समजावून घेण्याची ही वेळ आलेली आहे. मला अजून एक शेवटची आठवण मला सांगायची आहे आणि ती आठवण झाल्यानंतर मी माझं बोलणं समाप्त करणार आहे. झालं होतं असं की मगाशी मी चाफेकर बंधूंच्या वरती महानाट्य सादर केलं हे सांगितलं, पण
ते नाट्य सादर झाल्यानंतर त्याला प्रचंड कौतुक झालं, त्याचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. तेव्हा असं मला वाटलं की ज्या लेखकामुळे मला हे सगळं यश मिळालं त्याच्याबद्दल आदर व्यक्त करायला जायला पाहिजे. आणि म्हणून मी कॉलेजच्या काळामध्ये किंवा त्यावेळेला थोडंसं नोकरीला माझी सुरुवात झाली होती, पण मी मुंबईला गेलो, त्यांचं घर शोधून काढलं, त्यांच्या घरी गेलो आणि जवळ 1 तास मी त्यांच्याबरोबर बसलेलो होतो आणि खूप आनंद झाला. त्यांना सांगितलं की हे सगळं जे यश आहे ते तुमच्यामुळे आहे. त्यावेळेला ते बोलताना काय म्हणाले मला अगदी आज स्मरणात आहे. आणि त्यांनी सांगितलं होतं की अरे इंग्रजांच्या काळामध्ये इंग्रजांनी मला त्रास दिला, पण त्याच्याही पेक्षा जास्त त्रास हा नंतरच्या काळामध्ये झाला. हे सगळ्या व्यथा आणि वेदना हे त्यांनी मला सांगितलेल्या होत्या. तो मला अत्यंत महत्त्वाचा असा काळ होता. सुंदर त्यांचा सहवास हा मला लाभला होता. त्याच्यानंतर काही 1-2 वर्ष गेली आणि नंतरसुद्धा मी पुन्हा एकदा विश्रींना भेटायला गेलो, पण यावेळेला मी कॅमेराबरोबर घेऊन गेलो होतो. आणि मला असं वाटलं की जो आपला हा लाडका साहित्यिक आहे त्याचा एक तरी फोटो आपल्याजवळ असला पाहिजे आणि मग कॅमेरा घेऊन जायचं आणि त्यांच्याबरोबर आपण फोटो काढायचा. म्हणून मी त्यांच्या घरी मोठ्या आनंदाने गेलो, पण घराचा दरवाजा बंद होता. शेजारच्या लोकांना विचारलं की मला विश्रींना भेटायचं होतं, कुठे आहेत ते? ते म्हणले तुम्हाला फार उशीर झाला, 8 दिवसापूर्वी विश्रींचं निधन झालं. मी त्या ठिकाणी मटकन खाली बसलो आणि केवळ त्या रिकाम्याच घराचा फोटो काढून परतलो. पुण्यात आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की पुण्यातल्या कुठल्याच वृत्तपत्रांमध्ये ही बातमीसुद्धा आली नाही. आणि म्हणून मी हट्टाने लेख लिहिला आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये राजेंद्र बनहट्टी यांना भेटून तो लेख घेऊन दैनिक सकाळमध्ये तो छापला. त्यावेळेला पुण्यातल्या लोकांना कळलं की विश्री जोशी या महान साहित्यिकाचं नुकतंच निधन झालं. तेव्हा अशा प्रकारे विश्रींच्याबद्दलची कृतज्ञता ही त्यांच्या मृत्यूच्या वेळेला व्यक्त करायला मिळाली. मागच्या वर्षी त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त एक प्रदर्शन आम्ही आयोजित केलं आणि आज या महाराष्ट्र शारदेच्या महान उपासकाला पुन्हा एकदा शब्द सुमनांजली वाहण्याची मला संधी मिळाली. तेव्हा मी अशी आशा व्यक्त करतो की त्यांच्याबद्दल ही कृतज्ञता केवळ आपण व्यक्त करून थांबणार नाही, तर त्यांचं योग्य ते स्मारक हे पुढच्या काळामध्ये होईल, त्यांची ओळख होईल, त्यांची पुस्तकं पुन्हा मुद्रित केली जातील, ती वाचकांपर्यंत पोहोचवली जातील. अशा प्रकारचं त्यांचं स्मरण हे पुढच्या काळात महाराष्ट्र करेल. आणि म्हणून आज त्यांचं वर्णन करताना आपण शब्द वापरला आहे क्रांतीशाहीर. जसं शिवाजी महाराजांचं कौतुक करणाऱ्याला आपण शिवशाहीर म्हणतो, तसं क्रांतिकारकाचं वर्णन करणाऱ्या ते क्रांतीशाहीर होते. पण शाहीर याचा अर्थ केवळ कल्पनेची कारंजी उडवणारे नव्हते, तर अत्यंत शिस्तबद्ध आणि जे सत्य आहे, जे सिद्ध आहे तेच मी लिहीन असं सांगणारे ते शाहीर होते. आणि मी जो त्यांच्यावरती लेख लिहिला होता त्या लेखाला मी शीर्षक दिलं होतं क्रांती यज्ञात धगधगणाऱ्या यज्ञज्वालांचा पुजारी. मला आजही असं वाटतं की त्या यज्ञज्वाला होत्या आणि विश्री जोशी त्या यज्ञज्वालांचे पूजा करणारे पुजारी होते. एका गीतात म्हणलंय ज्योतीने तेजाची आरती. ते क्रांतिकारक म्हणजे ज्योत होती, त्या ज्योतीने या सगळ्या तेजाची ही आरती संपूर्ण आयुष्यभर केलं. आणि आज या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली म्हणून मी पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि माझ्याच लेखातील एका छोट्याशा उतार्याने मी माझ्या या आजच्या कथनाचा शेवट करतो. त्यात असं म्हटलेलं आहे, विश्री जोशी यांचे शब्द अग्नीत भिजवलेले होते. त्यांच्या वाक्यात ज्वालामुखीचा स्फोट होता. त्यांच्या ग्रंथात अग्निकल्लोळ धगधगत होता. सरस्वती आणि रणचंडिका या दोन्ही देवता त्यांच्या लेखणीत नांदत होत्या. त्यांचे लेखन अभ्यासपूर्ण होते पण रुक्ष नव्हते. त्यात लालित्य होते पण इतिहासाला धक्का लावला नव्हता. आवडत्या नरसिंहाचे गुणगान करतानाही वस्तुनिष्ठता जपली होती. भारतीय क्रांतिकारक कुणी माथे फिरू अतिरेकी नव्हते, तर परित्राणाय साधूनाम विनाशायाच्या दुष्कृताम हा गीतेचा संदेश जगणारे मातृभूमीचे सशस्त्र भक्त होते. हे विश्री जोशी यांच्या ग्रंथाचे सार आहे. आपल्या देशाच्या अनंत पिढ्यांना पुरेल असं काम त्यांनी करून ठेवलं आहे. ते एके ठिकाणी म्हणतात, ज्या भूमीवर आपल्या पूर्वजांचा पराक्रमी इतिहास घडला त्या व्यक्ती व ती स्थाने यांचे स्मरण नव्या पिढीने ठेवले नाही तर ते शोचनीय ठरेल. विश्रींचे हे शब्द आपण कायमच आपल्या हृदयात
कोरून ठेवले आहे. ते असं म्हणतात, स्वदेश भूमीवरती प्रेम करा. तुमच्या मागे वैभवशाली भूतकाळ आहे आणि आशेने फुललेला भविष्यकाळ तुमच्या पुढे उभा आहे. क्रांतिकारकांचे कृतज्ञतेने स्मरण करून देशातील राष्ट्रभक्तीचे स्फुल्लिंग जागृत ठेवणे हीच व्ही श्री जोशी यांच्यासारख्या लेखकाला खरी श्रद्धांजली ठरेल. अशा या स्वातंत्र्य यज्ञातील मृत्युंजयाच्या तेजस्वी शाहिराला मानाचा मुजरा. भविष्य गगनी भरारी घेण्या भूतकाळाचे भान हवे. वैभवशाली राष्ट्र घडवण्या इतिहासाचे ज्ञान हवे. इतिहासाचे ज्ञान हवे. धन्यवाद.